नेहा चल लंच टाइम झालंय. नेहा अगर लंच ब्रेक झाला येतेस ना जेवायला. तू जा ना, मी आलेच. ओके लवकर ये. नेहा जेवायला चल, सगळे गेले पण. तू जा ना, आज माझा उपवास आहे. शेफालीला सांग की मी आज नाही येते. ठीक आहे. नेहा लंच ब्रेक झालाय, सगळे गेले, तुम्हाला जेवायच नाही. सर आज माझा उपवास आहे सर. पण मग आपल्या कॅन्टीनला मिळतं ना उपवासाचं, मी देऊ का मागून? नाही नाही सर, काही नको, मी मागवते सर काहीतरी. नक्की? ओके. सरांना विचारू का काही एक्स्ट्रा काम मिळू शकतं का, किंवा थोडे पैसे ॲडव्हान्स मिळू शकतील का सर? हा बोला. सरांनी मला बहीण मानलं असलं ना तरी शेवटी ते माझे बॉस आहेत. सरांकडे अशी पैशांची मदत मागणं योग्य नाही. नेहा अहो तुम्ही आता आवाज दिलात ना, मला काही काम होतं का? काही बोलायचं होतं का? सर ती सामंतांची फाईल सर, त्याच्यावर तुमची साईन हवी होती. लंच ब्रेक नंतर येऊ सर? हो या, पण हेच बोलायचं होतं का तुम्हाला? हो सर. ओके या तुम्ही लंच ब्रेक नंतर, मी सही करून ठेवतो. ओके बाय. यश आज तू माझा डबा खा. मला नकोय, तू खा. असं काय करतो यार यश, खा ना प्लीज. राहुल और अंजलि का झगड़ा हुआ है. अब यश सोड ना यार, फ्रेंडच आहे ना ती आपली. सो बिनसलं असेल यार, तिचं काहीतरी बोलली असेल रागात. मला सांग नेहा असं कधी वागते का? नाही ना. तर हे सगळं सोडून दे तू हा, आणि माफ कर दे यार उसे. नाही बरोबर आहे ग, तुझी जुनी मैत्रीण आहे, तू तिचीच बाजू घेणार. मी काय आता आता तुमचा मित्र झालोय. असं काही नाही आहे यश. शेफाली किती बोलली यार ती मला, ते सगळ्यांसमोर. इतकी मोठी चूक झाली होती का माझी? नव्हती. एक्झॅक्टली माय पॉइंट. पाणी सांडलं होतं ते चुकून. बरं मी सॉरी बोललो, शी जस्ट वेंट ऑन. मान्य आहे मला, नेहाने खूप जास्तच ओव्हर रिॲक्ट केलंय त्यावर. बट तू ते सगळं सोड ना, डोक्यातून काढून टाक तू. हा आणि जेव, असं छान गरम गरम जेव तू. मला नकोय ग खरंच. वा, तिकडे ती नेहा जेवत नाहीये, इकडे तू जेवत नाहीयेस. ती का खात नाहीये? का मला बोलून पोट भरलंय तिचं? असं काही नाहीये, आज तिचा उपास आहे कसला तरी. पण मला खूप भूक लागली आहे यार यश. तू खा ना. यश नाही, मला तसं नव्हतं यश. बाईनं तुकाने जेवून पण देत नाही. हॅलो हॅलो मॅडम. तोंडातला घास संपवा आधी आणि मग बोला माझ्याशी. हो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा संपवला घास. बोला मॅडम. मग सगळे स्टाफ मेंबर असतील तिथे. लंच ब्रेक झाला ना, सगळे कॅन्टीन मध्ये असतील. गुड. यश तिथेच असेल ना? यश सॉरी सॉरी मॅडम, यश सर कुठे आहेत ते माहित नाहीये. व्हॉट? यश नाहीये? कुठे गेलाय तो? मॅडम आता कसं आहे, ते बॉस आहेत ना माझे, आता त्यांच्यावर मी कसं लक्ष ठेवणार ना.
पण त्याला माहित नाहीये ना की तुम्हाला कळलंय तो तुमचा बॉस आहे ते. त्यामुळे सध्या तरी तुम्हीच त्याचे बॉस आहात आणि बॉस आपल्या एम्प्लॉईवर लक्ष ठेवू शकतो. हो हे लक्षातच नाही आलं मॅडम माझ्या. मी सांगितल्याशिवाय कधी कुठल्या गोष्टी लक्षात येतात का तुमच्या? Idiot. तर यशवर बारीक लक्ष ठेवा. हो एम्प्लॉय बनून तो कोणाकोणाला भेटतोय, काय काय करतोय, हे सगळं मला कळायलाच हवंय. हो हो Idiot. मॅडम हॅलो ठेवला की काय? हो एक्सक्यूज मी सर. येस. मला ना नेहा कामतनं भेटायचं आहे. नेहा कामत तिथे बसतात, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. वेलकम. नेहा जी, अरे मिस्टर परांजपे, तुम्ही इथे? आय एम सॉरी. म्हणजे मी तुम्हाला न सांगता डायरेक्टली तुमच्या ऑफिसला आलो, पण महत्वाचं काम होतं, बोलायचं होतं मला. आपण एक काम करूया, आपण कॅन्टीन मध्ये जाऊन बोलूया. कॅन्टीन. ओके. मी आलेच. असं कुठलं काम आहे ज्यासाठी परांजपे इथे आलाय? आणि परांजपेकडे नेहाचा डबा कसा? ते मी अजून उपाशी आहे आणि ही या परांजपेवर डबा खायला निघून गेली. बोलणं तर सोडा, माझ्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही. ठीक आहे, तर जोपर्यंत ती स्वतःहून माझ्याशी बोलायला येत नाही ना, मी पण बोलणार नाही. नाहीच बोलणार. हो साहेब, आता मीच बघितलं म्हणून ठीक आहे. घारतोंडी सरांनी बघितलं असताना तर हो, कंपनीची प्रॉपर्टी आहे, जरा जपून वापरा. कंपनी हा, माझी जबाबदारी काय ते मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाहीये. नाही नाही, मी जातोच आहे, पण मला वाटतं तुम्ही जेवला नाहीत म्हणून तुमची जास्त चिडचिड होते. काही मागू का कॅन्टीन मधून तुमच्यासाठी? जातो.